शुभ आणि मंगलाचा आशीर्वाद, ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, समृद्धी आणि संपत्तीची अधिष्ठात्री देवता म्हणून या विश्वाच्या ठिकाणी मी नटली गेली आहे. आदी लक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्य लक्ष्मी, गजलक्ष्मी, संतान लक्ष्मी, वीर लक्ष्मी, विजय लक्ष्मी आणि विद्या लक्ष्मी म्हणून मी प्रत्येकाच्या ठाई ठाई वास करत असते. प्रत्येकाच्या सहवासात मी असते. एवढंच नव्हे तर सौभाग्याची देवता म्हणून या विश्वाच्या ठिकाणी प्रत्येक स्त्रिया माझं पूजन करतात, माझी भक्ती करतात. पण खरोखरच जे भक्त माझी भक्ती करतात, लक्ष्मीचं व्रत आचरणात आणतात, त्या भक्ताची इच्छा आकांक्षा परिपूर्ण मी करत असते. या विश्वाच्या ठिकाणी ज्यावेळी सागर मंथन झालं आणि सागर मंथनातून 14 रत्न बाहेर पडली, त्यात 14 रत्नापैकी एक रत्न कोणतं असते तर ही लक्ष्मी. ज्यावेळी मी निर्मित झाले त्यावेळी सारे बरेच जण माझ्याजवळ पुढे सरसावले. का तर लक्ष्मीची प्राप्ती आपल्याला व्हावी म्हणून पुढे सरसावले. पण मी काय केलं असेल? प्रेमाची वरमाला महाविष्णूंच्या कंठी अर्पण केली आणि महाविष्णूंशी माझा विवाह झाला, लक्ष्मी नारायणाचा विवाह झाला. पण खरोखरच मी जरी संसारात रममाण जरी झाले असले तर या विश्वाची देवता आहे, सारे भक्त आहे, त्या भक्तांची इच्छा परिपूर्ण करते. पण एखाद्याला जर अहंकार झाला असेल, मीपणा झाला असेल, स्वार्थ झाला असेल, अहम झाला असेल तर त्याच्या जीवनातून मी निघून जाते आणि त्या ठिकाणी माझीच भगिनी कोण असेल तर अलक्ष्मी औदसा तिच्या जीवनात प्रवेश करते आणि त्याच्या जीवनात दुःख, दारिद्र्य, क्लेश निर्माण होतो. पण आपण केलेल्या जर त्याला पश्चाताप झाला असेल आणि आपण केलेली चूक